जलजीवन असूनही 1.25 लाख लोकांना टँकरचे पाणी। योजनेसाठी 900 कोटींचा खर्च, तरीही 830 पैकी 556 योजना अपूर्ण। अहिल्यानगरमध्ये जलजीवन योजनेचा मोठा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलंय। तब्बल 900 कोटी रुपये खर्च झाले, पण तरीही 1.25 लाख लोकांना आजही टँकरचं पाणी प्यावं लागत आहे। मंडळी, केंद्र सरकारची महत्वाकांक्षी जलजीवन योजना 2020 मध्ये सुरू झाली होती। अहिल्यानगर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 830 योजना सुरू करण्यात आल्या। यातून 927 गावांचा पाणी प्रश्न सुटणार होता, पण धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 6 वर्षात 900 कोटी रुपये खर्च होऊनही केवळ 274 योजना पूर्ण झाल्या आहेत, तर तब्बल 556 योजना अजूनही अपूर्ण आहेत। इतकंच नाही तर 150हून अधिक योजनांचे पाणी स्त्रोत आटले असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे योजना असूनही प्रत्यक्षात पाणी मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या जिल्ह्यात 89 गावे आणि 397 वाड्या वस्त्यांमधील 1,32,000हून अधिक लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। यासाठी तब्बल 47 टँकर वापरले जात आहेत आणि उन्हाळा वाढत जाईल अशी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। मंडळी, हा फक्त पाण्याचा प्रश्न नाही, तर व्यवस्थापन आणि नियोजनावर मोठा प्रश्नचिन्ह उभं करणारा मुद्दा आहे। यावर तुमचं मत काय? कमेंट करा।